निवडणुकीचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रमानिमित्त आपण विविध सर्कलमध्ये फिरतोय. आपण सध्या वेरूळ गटातील तिसगाव या अतिदुर्गम असलेल्या भागामध्ये आलोय. या ठिकाणी काही नागरिक आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करून जाणून घेणार आहोत ह्या सर्कलमध्ये नक्की कुणाची हवा आहे, जनतेचा कौल कुणाकडे. आपण या ठिकाणी काही नागरिक आहेत. सर, काय सांगाल, आपल्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये सध्या कुणाची हवा आहे? जगन्नाथ बापू खोसरे यांची हवा आहे. आपण कोणाला मतदान करणार? जगन्नाथ बापू खोसरे यांना. कारण कारण त्यांची विकास कामं चांगली आहेत थोडीशी आणि प्रतिसाद चांगला आहे आमच्या गावात. आपण सध्या आहोत तिसगावमध्ये आणि या ठिकाणी आणखी ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांच्याशी पण आपण चर्चा करणार आहोत. बाबा, तुमच्या मतदारसंघात कोणाची हवा आहे? कोसरे बापू. बरं, मतदान कोणाला करणार? कोसरे बापूला. का बरं? आमचे ते सुखा दुःखात सहभागी होता आणि आमचे नातेवाईक सुद्धा येते, नातेवाईक सुद्धा आहे आणि हमेशा जवळचे संबंध आहे आमचे केव्हा गेलो आम्ही तर आमचं तिथे काही विचारलं काम असलं तर आमचं सर्व सहभागी होतात. ते दुःखात सुखात येण्या जाण्यात काही काम नडलं तर आम्ही त्यांच्याकडूनच आमचं काम होतं. तुम्ही कोणाला मतदान करणार? आम्ही त्यालाच का बापूला दुसरा उमेदवार नाही का? गाज भरपूर आहे ना, पण याचे काम आमचे पाहुणे येते. अच्छा. बाबा, तुम्ही कोणाला मतदान करणार? कोसरे बापू. बाकीच्या उमेदवारांनी काय? नाही आहे काय करणार पण ते आमचं आता सुख दुःख आमचं मत गुडघे दुखत कोणी काय आता गाडी बोलली तर गाडी घेऊन आम्हाला दवाखान्यात नेते. बर, अजून काय म्हणजे दुसरे उमेदवार नाही आहेत का मग? येते हा. आता ते फरकच पडतो जवळच्या माणसाचा. या ठिकाणी आणखीही काही युवक आहेत. सर, आपण काय करता? मी माजी सैनिक आहे. आता सध्या शेती पण करतोय मी इथे. नोकरी सुरू आहे. नोकरी पण आहे माझी. आता निवडणुकीचं वातावरण आहे, सर्व्हिसहून इथं आलेत. काय एकंदरीत निवडणुकीचं चित्र वाटतंय? निवडणुकीचे चित्र तर आहे सध्या. हवा तर आमच्याकडे आमचे जे खोसरे बापू आहे त्यांची आहे. आणि कशामुळं? त्यांनी खूप विकासाच्या बाऱ्यामध्ये म्हणलं ते 24 आवर्स आमच्यासाठी कधी बी अवेलेबल असता इथं. एक फोन जरी केला तरी ते कधी बी 15 ते 20 मिनिटांमध्ये येण्याची त्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे आणि ते कधी बी विकासासाठी आमच्यासाठी उभे राहतात. कधी मतदारसंघातील आपण काही महिलांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. या एका किराणा दुकान समोर काही महिला आहेत. आपण त्यांचीही प्रतिक्रिया घेणार आहोत. काकू, काय सांगणार? मतदान सुरू आहे, म्हणजे निवडणुका सुरू आहे, सगळ्याच पक्षाचे लोक येतात. तुमचं मत कोणाला राहणार? शोभाताईला. बापू उभा आहेत. हा, बापू किंवा ते दोघं एक मायलेक. मग बापूला का? बापूला का मतदान बापू? का म्हणजे आमच्या सुखादुखात ते उभे राहत्या. अडचण असली तिथं येऊन उभे राहत्या, ते बोलत्या, असं नाही तसं मार्गदर्शन करत्या. तुम्ही कोणाला मतदान करणार? कोसरे बापूला. कारण काय? चांगले ते, आम्ही कधी येतो जातो, आम्हाला गाडीत घेऊन येते ते. रस्त्याला चांगले, शाळेत जाते आमची मुलं, ते त्यांची शाळा आहे बोरगावला, त्याच्यामुळे ते चांगले आहेत आम्हाला. आता बी असं वाटतं तेच आले पाहिजे बा असं. मग बाकीचे पण उमेदवार आहेत. हा, उमेदवार. हं. मग बाकीच्या उमेदवारांना मतदान का बरं नाही? पण हे चांगले करते ना, कार्यकर्ते बा चांगलं करते ते. असं आमचे रस्ते ते चांगलं करते ना, त्याच्यामुळं चांगलं वाटतं बा असं. निवडणूक सुरू आहे, सगळ्या गावांमध्ये प्रचार सुरू आहे. आपल्या सर्कलमध्ये सुद्धा 3-4 पक्षाचे लोक उभे आहेत. तुमचं काय वाटतं, कोणाची हवा आहे? कोण आता जे टायमावर त्या आता इकडे सांगून काय फायदा? कसं आपण दोन्हीकडे पक्षाकडे आपले लोक एवढे समजा आपण तुम्हाला असं म्हणतो याला असं पण पक्ष 2 नाही ना, पक्ष 3-4 आहे आणि पक्ष उमेदवार 3-4 खूप सारे आहेत. हा. तर तुमचा कौल कोणाकडे राहील? आपल्या शिवसेनेकडे आपण. पण गावामध्ये देखील आलोय आणि गावामध्ये काही महिला आहेत ज्या इथं अंगणात बसल्यात. आजी, निवडणूक सुरू आहे, प्रचार जोरदार सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं, कोणाला मतदान करणार आणि कोणाची हवा आहे? सगळ्याचीच हवा आहे. बर, काय वाटतं, कोण निवडून येईल? आता तसं काही भविष्य काही पाहिलं नाही आपण. तुम्हाला काय वाटतं? सगळ्याची जोरदार हवा चालू आहे. तरी आता जर समजा माणसाला मतदान करायचं, मतदान करताय सगळे, पण आता आपण जसं म्हणतो की ह्या उमेदवाराची हवा आहे, आपण याला मतदान करणार, तसं काय वाटतं? पण आम्ही शकत नाही कारण नाही, आम्ही मुद्दाम आलोय ह्या गावामध्ये. तुमचे जे उमेदवार आहे जगन्नाथ बापू खोसरे, ह्या गावचे जावई आहेत, नातेवाईक आहे. तुम्हाला वाटतं का त्यांना चांगला साथ मिळेल म्हणून? काका, निवडणूक सुरू आहे, प्रचार बी सुरू आहे, तुम्हाला कसं उमेदवार पाहिजे? चांगलाच पाहिजे ना कोणतरी करू. बर,
मागच्या काही दिवसांपासून आता सगळीकडे प्रचाराला सुरुवात झाली आहे. सगळे उमेदवार येऊन त्यांचं विजन पण मांडतायत तुमच्याकडे. पण तुम्हाला काय वाटतं की उमेदवारांनी काय करायला पाहिजे? विकास करायलाच पाहिजे काहीतरी गावाचा, हा. याचा, तालुक्याचा, याचा. मतदान कोणाला करणार? करू आता कोण. आजी तुम्ही काय सांगणार? काय करायला आमच्या पाहिजे देशा उमेदवारांनी? आम्ही तर उमेदवारांना काहीतरी काम करायला पाहिजे तेव्हा काही आता हे निवडणूक होस तर सगळे करत्या पाया पडत्या आम्ही हे असं करू तसं करू सगळे उदाहरणं देत्या पण नंतर काहीच नाही येत नाही येऊन बी नाही पाहत. बरं. मागची आली जिल्हा परिषद निवडून त्या ना काही गावात येऊन पाहिलं नाही आणि आता बी काही यांचा बी काही भरोसा आहे आपल्याला काय येतील म्हणून फक्त एवढे मतदानापुरते करत्या चाललं. आपण गावातीलच एका टेलर शॉपवरती आलोय आणि या ठिकाणी एक काका आहेत. काका, निवडणुका सुरू आहेत, तुम्हाला कसा उमेदवार पाहिजे? आपल्याला काम करणार पाहिजे. बरं. शेतकरी फायदेशीर पाहिजे. रोडचे कामं व्हायला पाहिजे. गड्डे गुड्डे पडलेले पुलं फुटलेले व्हायला पाहिजे आणि मालाला भाव पाहिजे. दुसरं काहीतरी. एक सोपा प्रश्न विचारतो, मतदान कोणाला करणार? मतदान आता काही सांगू शकत नाही. पण तरी आता विकासाचा विचार केला, मागच्या उमेदवारांनी विकास केला की नाही केला? आता मतदान जे तर अजून काही ठरलेलं नाही. हा. हे कोणाला करायचं आणि काय करायचं. आमच्याकडे दोन्ही पक्ष आहे, राष्ट्रवादी आणि बीजेपी. याच्यानंतर ठरवू आता 2-3 दिवसाच्या नंतर. अजून काही नक्की नाही. तुम्ही आहे, तुमचं काय मत आहे? नाही आपलं काय आज मत नाही त्याला सांगितलं तेच मतदान कोणाला करणार? ते नंतर ठरवू आता. मतदारसंघातलं सगळ्यात तरुण उमेदवार हे मतदार असेल. आतापर्यंत किती मतदान केले? मी आतापर्यंत 2 मतदान केले 2 वेळा. बरं, या वेळेला काय वाटतं, कोणाची हवा आहे? ह्या वेळेला आता लोक तर बाहेर होतो पण आता आलो मी तर बघू आता जो चांगला उमेदवार असेल त्याला देऊ मतदान. उमेदवाराकडनं काय अपेक्षा आहे? हेच आपले रोड वगैरे शेतकऱ्यासाठी लाईट या वेळेवर पाहिजे किंवा गावात लाईट पाहिजे. आणि कोणत्या वर्गात? मी आता MC फर्स्ट इयरला आहे. कुठं? येवला. बरं. मग आता गावाकडे आलाय सुट्ट्यावरती, निवडणुकीची रणधुमाळी काय, म्हणजे तुला काय वाटतं की उमेदवारांनी आणखी काय करायला पाहिजे? तुझ्या विचारातला उमेदवार कसा पाहिजे? माझ्या मते तर आता उमेदवारांनी तरुण पिढीकडे ध्यान दिलं पाहिजे. जसं की आता मुलं पोलीस भरतीसाठी संभाजीनगरला जात्या, मुलांना इकडे ग्राउंड नाही किंवा अभ्यासिका नाही. म्हणजे आता आम्हाला जर अभ्यास करायचा तर म्हणजे असं शांत ठिकाण नाही तर त्यासाठी पाहिजे असं काही. आपण गावात आलोय, काही महिला, वयस्कर महिला देखील या ठिकाणी आहेत. आजी, आतापर्यंत किती वेळेला मतदान केलं? भरपूर केलं. बरं, या वेळेला कोणाला करणार? कसरे बापूला बरं, काऊन? आमची लेख बाळ आहे त्या ताई. हा का? हा बरं, काम करणारा पाहिजे का? हा काम करणारेच ते करणारेच काम आमची काम करते. बरं. आजी, तुम्ही कोणाला करणार? आता कसरे बापू म्हणजे आमची लेख बाळ आहे त्यांना नाही म्हणता येईल का मला आता बरं. आम्हाला तिला पुढं अन्नच आहे ना. बरं, मी असं ऐकलं बाकीचे पण या गावातले पाहुणे रावळेच आहे ना उमेदवार? हा बाकीचे उमेदवार बी या गावातले पाहुणे रावळेच आहे. हा पाहून हा म्हणा पण मग आता आपण काही चोरून लपून थोडंच करायचं आहे आपल्याला की भाऊ मला असं करायचं भाऊ मला तसं करायचं. पण लई टायमावर काम येतात ते मग ते म्हणजे हा मग बेमान झाली असं होईल ना. लई काम येतं ना. बरं, कधी आले होते कामाला? मग प्रत्येक काम एवढे रणबुल झाले तर कधी आहे ना बिचाऱ्यानं आपल्याला अंतर दिलं नाही त्या देखी नाही. बर, असे म्हणजे आता काय होतं, निवडणूक म्हणले की सगळेच लोक सांगत्या की बा आम्हाला कामाला काम पाहिजे, हे पाहिजे. तुम्ही म्हणता कामवाले, बापूच्या मागे तुम्ही काऊन उभा आहे? आता तुमच्या डोळ्यात बी पाणी येऊ लागलं. पाणी म्हणजे माय भाऊ वारले आपले 2 वारले माझे. पण मग मला कासरे बापून लय साथ दिली ना. आता मला बेमान होत नाही यायचं त्यांनी. हा खोटं नाही बोलत बुवा. तुमचं काय म्हणणं आहे? काय बापूलाच मतदान का, किंवा या गावामध्ये आता लेकी बाळीमुळेच बापूला मतदान करणार असं सगळे म्हणतात. पण मग आता बऱ्याच वेळेला बाकीचे बी पक्ष आहे त्यांचं पण म्हणणं आहे की बाबा ह्या गावातलेच पाहुणे आहेत, बापूच का? बापूला असं मतदान करायचं का म्हणजे सगळे अटी अडचणी आमच्या दुरुस्त करत्या. त्याच्यामुळे बापूला मतदान करायचं. काही कामाला मवतीला राखीला हे सगळ्याला हजर राहत्या, हे सप्त्याला हे सगळ्या कार्यक्रमाला. त्याच्यामुळे आम्हाला बापूला मतदान करायचं. काय म्हटले आजी तुम्ही मला सांगा? काही नाही म्हणत. नाही, आता तुमचं काहीतरी दुःखात सांगत होत्या तुम्ही. दुःखाचंच मग आता भाऊ 2 लोक वारले माये कुठं राहिलं बोरगा पण 7 बोन नवरा बायको यायचे बसायचे बोलायचे.
आपली लेक बाळ आहे भाऊ ती. म्हणजे लेकीसारखं सांभाळ. तुमचं काय म्हणणं आहे, तुमचं काय मत आहे, कोणाला मतदान करणार? आम्ही खोसरे बापूलाच करणार आहे हं. आणि सगळ्याला साथ देते ते. दुखा सुखाला सगळ्या ठिकाणी हजर राहत्या, सगळ्याला मदत करत्या, कोणी गरीबाला करत्या, श्रीमंताला करत्या, सगळ्याला करत्यात. आमची इच्छा आहे खोसरे बापूलाच आणा. त्या काय म्हटल्या? त्यांनाच मतदान म्हणलं आमचं. खरंच खोसरे बापूलाच होणार आहे. हा परत एकदा सांगा. खोसरे बापूलाच मतदान होणार आहे. कसं होईल? गजळीला हात हा लगे बरोबर लगे मी तर त्याच्याच म्हणला ती गड्या पुढं आल्याशिवाय राहत. गावामधीलच काही एक तरुणी आहे, तिच्यासोबत देखील आपण चर्चा करणार आहोत. दीदी, तुझं आतापर्यंत मतदान केलंय तू? नाही, आता पहिल्यांदाच यावेळेस. बर. निवडणुका सुरू आहेत, सगळीकडे प्रचार सुरू आहेत. पहिलं मतदान आहे, कोणाला करशील? जगन्नाथ बापू खोसरे यांना. कारण? कारण म्हणजे आमच्याकडे अगोदर जास्त शाळा नव्हत्या आणि 10वी ते 12वी यापेक्षा जास्त शिक्षण मुलींना सहसा देत नव्हते. आणि पिंपरी बोरगाव येथे कॉलेज आल्यामुळे शिक्षणावरती बराच फरक पडलाय. मुलींना शिकवतायत. 12वी नंतरही म्हणजे आता BSc BA झालंय तिथं, त्यामुळे तेही एज्युकेशन आम्हाला घेता येतंय. तर हा बराच फरक पडलाय बापूंमुळे. आणि बापू तसे सुखदुःखात आता असतातच कायम. इथे असतात आपल्यासोबत. आणि कृषीचंही कॉलेज झालंय, त्याचाही खूप मोठा फायदा झालेला आहे इथे आता. काकू, तुम्ही आहे, निवडणुका सुरू आहेत, कोणाला मतदान करणार, कोणाची हवा आहे? बापू जगन्नाथ खोसरे. बापूच का? बापूच. कारण का? कारण की गरीब दुबळ्याला खूप मदत करते, घरकुल दिले, आमचे जाणून घेतात गरीबी. आपण गावामध्ये आढावा घेतलाय, गावातून आपण आलोय. आता मुख्य जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती काही ज्येष्ठ नागरिक देखील या ठिकाणी आहेत. आपण त्यांचे संवाद साधूयात. निवडणूक सुरू आहे, काय वाटतं, कसं वातावरण, कोणाची हवा आहे? हवा NCPची. हा. तर मला एक असं म्हणायचंय की जो आमचा जो नेता आहे, ह्यो कार्यक्षेत्रामध्ये खूप चांगला आहे. सामाजिक कार्यक्षेत्र असो, शालेय शिक्षणाची प्रगती असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये सहकार्य करणारा आणि चांगलं काम करणारा असा आमचा नेता आहे. आणि त्याच्यामध्ये आमचे मसरूफ साहेब आहेत समजा, म्हणजे तर ते त्यांचं बी कार्यक्षेत्रामध्ये भरपूर योगदान आहे आणि त्यांचं बी खूप चांगलं प्रकारे काम आहे. इथून कमीत कमी माझ्या अंदाज दिसतो 90% मतदान NCP ला व्हायला पाहिजे. NCP लाच का? आणि ज्या वेळेला आपण मतदान करतो त्यावेळेला उमेदवाराकडनं प्रत्येकाला अपेक्षा असते, तुमची काय अपेक्षा? उमेदवाराकडे अपेक्षा म्हणजे मला एकच म्हणायचं आहे की जेणेकरून यांचं जे कार्य आहे, हे कार्य खूप मोठंच आहे, चांगल्या प्रमाणामध्ये. तर आम्ही काही कुठल्या काही म्हणजे पक्षाची नाही, कुठलं काही नाही, पण जे बापूचं समजा योगदान असं आहे की जेणेकरून ते दुःखासुखात किंवा लग्न कार्य, मौतीचं, हे अशा ठिकाणी बापू सगळे कामं सोडून, वैयक्तिक कामं सोडून ते आमच्या तिथे येतात, आम्हाला भेटी देतात. 8 दिवसाला 15 दिवसाला बापूचा आणि आमचा संपर्क असतो. वेरूळ जिल्हा परिषद गटातील आपण या तिसगाव मध्ये होतो आणि अखंड हे जे गाव आहे, सर्व गावातून आपण एक राऊंड मारला. वयस्कर, तरुण आणि युवकांच्या बाईट आपण जाणून घेतल्या, त्यांची मतं जाणून घेतलीत. या सर्कलमध्ये कुणाची हवा आहे, का मतदान करावं, कुणाला मतदान करावं, याबाबत सविस्तर चर्चा केली आहे. बहुसंख्य नागरिकांनी आमच्या सुखदुःखात साथ देणाऱ्या उमेदवाराच्या आम्ही सोबती असल्याचं मत व्यक्त केलंय, तर काहींनी विकासाच्या सोबती असणाऱ्या उमेदवाराच्याच आम्ही सोबती असल्याचं मत व्यक्त केलंय. मात्र आता 7 तारखेलाच मतदान आहे, अवघ्या 4 दिवसानंतर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्यानंतर 2 दिवसानंतर निकाल जाहीर होणार आहे. त्या दिवशी नागरिक खरंच विकासाच्या आणि सुखदुःखात मदत करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी असता का, हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. सचिन चव्हाण, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर.